सोडा अरे कुठे आणलंय सोडा हे कळत नाहीये सोडा मला सोडा हे पहिले सोडा डोळ्यावरचं सोडा कोणात तुम्ही कोणात मला कशाला इथे आणलंय बघ जे सगळं आहे ना ते भाई समजवाल आणि भाईला ना तुझ्याकडे गाणं शिकायचंय समजलं. कोण भाई तुमचा सांगाल तो आल्यावर. भाई हो भाई दादू एकदम भारी ना चेंज करायचा काय अरे गुजरी नाही भाई भाई नाही अरे गुजरी नाही भाई ए पकड रे गुजरी मग तुझी जॉर्नी कशी झाली काय जॉर्नी इथपर्यंत तो प्रवास आहे तो कसा झाला ताराज बिराज काय झाला नाही ना यांच्याकडे अरे येताना या तुझ्या मुलांनी अशी जरा ओढाताण केली माझी वडातान माझ्या गुजरीची वडातान आता ठोकेन तुम्हाला इथं नाही म्हणजे ते डोळ्यावर पट्टी बांधून त्याने मला सुखरूप इथपर्यंत आणलं रागवायचं काय काम नाही रागवायचं काम बघितलं केवढा देव माणूस आहे पाया पर पाया ए नाही उचल रे तुम्हाला ते माझ्या पुरतं होत तू पाहुणा आहे ना पाहुण्यासारखाच राहा हा पण मला इथे कशाला बोलावलंय ते आपल्याला ना तुझ्याकडून ते शास्त्रीय गाणं बोलून घ्यायचंय कुठलं शास्त्रीय गाणं एकतर ते शास्त्रीय नसतं मग ते एक शास्त्रीय संगीत असतं ते हा तेच ते असं करून ते विवळतात ना ते सुरा आवळतात ते ना ते सुरा नाही त्याला सूर असं म्हणतात आणि आवळलं नाही त्याला आळवणं म्हणतात उदाहरण दाखवतो तुला हा. घे छंद मकरंद घे छंद मकरंद अरे काय करतोय तो काय करतोय अरे गुजरी आता तू तोंडा नाही गाणार मग पैसे पण तोंडातच टाकणार ना आणि ते आता हे केला ना ते लय भारी आहे. ते आपल्याला गाणं बोलायला शिकव गाणं बोलायचं नसतं गाणं गायचं असतं आणि तू जो कोण असशील ना भाई बी मी तुला घाबरत नाही मी सुद्धा गाणं चुंबक आहे कोणी शिवी दिलं तुला ही एवढी खाण्याची शिवी कोणी दिलं पंटरला तुम्हाला आता तिथं पाहिजे? गाणं चुंबक म्हणजे शिवी नाहीये ती शिवी नाही पदवी आहे पदवी पादवी पाण्यात दुसरी शिवी आणे त्याला आणे इकडे आणे त्याला पदवी नाही रे पदवी म्हणजे ती अशी मानाने बहाल केलेली असते शाबासकी असते ती गाणं चुंबक म्हणजे मी असं गायला लागल्याच्या नंतर असे चुंबकासारखे लोक असे माझ्याकडे आकर्षित होतात कळलं काय आणि तू कोण असशील तो असशील भाई वगैरे तुम्ही असभ्य आहात असंस्कृत आहात म्हणजे पैसे असे तोंडात वगैरे कोणता मी तुम्हाला संगीत शिकवणार नाही मी निघालो ए अरे ये येडे लोक अरे काय रिस्पेक्ट आहे की ना तुम्हाला डायरेक्ट गुजरीला घोडा लावला तू इथे गुजरी अरे तू पण काय यांच्या नादी लागू नको येडे खोपडीचे मागे पुढे बघणाऱ्यांना डायरेक्ट ठोकून देतील कसं माहितीये का जसं माझ्या मनात तुझ्याबद्दल रिस्पेक्ट आहे ना तसं पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल पण काहीतरी रिस्पेक्ट आहे ना म्हणून तू काहीतरी तू पण हिसाबामध्ये राहा समजलं बस शिष्या बस शिष्य ना शस्या बस शिष्या बस काय म्हणजे ज्ञान किंवा संगीत असं दुसऱ्याला शिकवल्याच्या नंतर त्याचा प्रसार आणि प्रचार होतो हे एक असतं आणि मला ही तुझी शिकण्याची जी वृत्ती आहे ते बघून मला तुझं कौतुक वाटतं कौतुक बिवतक आणि शिक्षण बी असं काय नाही आपल्याला काय छंद बिंद आवड बिवड नाही ती आपली सुशी आहे ना कोण सुशी आपली लवर सुशी हा म्हणजे वन साइडच लव आहे आपला म्हणजे ती कशी माझ्या घरासमोरून जाते ना बाईकवरून गदा घेऊन काय गे गदा ती गदा असते ना ते असं असतं आणि मग त्याला बांबू गधा नाही तो
त्याला तानपोरा म्हणतात, तानपोरा. ते घेऊन जात आणि तुला पण गाण्याची लय आवड हा. राहिली, लय आवडते तिला मी परवाच प्रपोज टाकला तर ती मला काय बोलली माहितीये काय, लायकी आहे काय, लायकी तुझी लायकी, मी फक्त शास्त्रीय संगीत येणाऱ्या पोराबरोबर लग्न करणार म्हणून तुला बोलवलंय बाबा, तू टाइम नको खोटी करू, हे सुरू झाले तर वाट लागेल नाही नाही, शिकवतो. बरं, शास्त्रीय संगीतात कसं असतं की सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे पेटी. मग आधी सांगायचं ना गुजुरी यार, तू ना लय टाइमपास केला. ही घे एक पेटी बस. हे काय ठेवलेस तू? कमी आहे, ही घे 2 पेटी. गुजरीत तुझा रेट लय आहे रे. 2 पेटी म्हणजे खूप होता माहितीये का. मी बार मध्ये गेलो आणि एका सिंगरला असे 2000ची नोट दाखवली की डायरेक्ट कुमार सानू गातो. तू 2 पेटी म्हणजे लय रेट वाढवून ठेवला. अरे पेटी म्हणजे ही पेटी नाही रे, तू समजतोय ती पैशांची पेटी, आणि मी जी सांगतोय ती सुरांची पेटी, सप्तरत्नांची पेटी. ह्या तुझ्या माणसांनी मला इकडे घेऊन येताना गाडीत भरली ना ती पेटी. अरे पंटर लोक, ह्याच्या गाडीमध्ये तुम्ही काय भरली ना पेटी ते घेऊन या ना यार. तुम्ही पण ना टाइमची खोटी करता. मग तुम्ही आल्याला मला सांगायचं ना मग तसं. कळत नाही तुम्हाला साध्या मला कसं कळत नाही अरे म्हणजे. म्हणजे पेटी म्हणजे कळायला पाहिजे तुम्हाला. अहो आता आमच्या भाषेमध्ये पेटी म्हणजे वेगळं कुठली असतं. तुमची भाषा आम्हाला आता शिकवता? हीच आमची, मी बोलतो ती आमची भाषा. हीच भाषा कुठे आला शिकला? आला नको हे करू, आलं आलं. गुजरी हिला पण पेटी बोलतात. हिलाच पेटी म्हणतात. हं, हिलाच पेटी म्हणतात. हिला हार्मोनियम सुद्धा म्हणतात. हमरो हार्मोनियम. हमरो हार्मोनियम. हमरो अरे ज्या माणसाला आपण कुठलं वाद्य वाजवणार आहोत ते बोलता देखील येत नाही, त्याला मी गाणं शिकवायला चाललोय. वा वा. ए भाई तू इकडे ये, इकडे हा, बोल. इकडे. हा. भाई 2 मिनिटं गुप्तगू करतो याच्या बरोबर. हा कर, काय करता गुप्तगू. एवढंच करा. ए भाई तू आधी शिकला नाही, त्यातला उगाच त्रास देऊ नको, कळला ना. त्याची जर सटकली ना, आई शपथ तुला इथं उभा आडवा करेल, कळला ना. ठीक ठीक आहे. हा हमरो तर हमरो. हा जा चल हमरो काय जात आहे? जा. ए गुजरी, हे पेटीवर झेब्रा क्रॉसिंग कशाला आहे? झेब्रा क्रॉसिंग नाही, सूर आहेत ते, सूर. हे असं बटन दाबलं ना की असा आवाज येतो. आईच्या गावात हा. आईलो वाटतं पंटर लोक आवाज परत काढून दाखव, आवाज आवाज. आईचा अरे खरं तुझा आवाज येतो ना. हे असं बटन दाबलं ना, हा. पण हे बटन दाबल्याच्या नंतर आवाज येण्यासाठी, सूर येण्यासाठी हे दाबायला लागतं. ह्याला काय बोलतात? ह्याला भाता म्हणतात. काय बोलतात? भाता. याला भाता, हा. याला डाळा, याला लोणचा आणि याला भाज्या. मला गंडवतो काय ते सोडतं. मला असं एवढंच सांग की हे कशाला खेचायचं. म्हणजे ह्या भात्यातनं अशी हवा भरली ना की इकडे असा आवाज येतो, आणि हा भाता असा हलवला की आतमध्ये हवा शिरते. अरे पण जर पेटीमध्ये एवढंच गरम होत असेल तर हे हलवण्याची काय गरज आहे? आपण फॅन बसवूया ना, हवा खेळती राहील मस्तपैकी. हे फॅन घेऊन येतात पटकन. पेटीचं शिक्षण संपलं. बस झालं, खूप झाली, खूप पेटी शिकलो आपण. आपण आता सुरांकडे जाऊया. ठीक आहे? चला. हे बघ. हे सुरा दाखवतो. ए, सुरांकडे कोण आहे? जाऊया. जागेवर 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 चल जागेवर. गुजुरी तूच बोलला ना सुरांकडे जाऊया. सुरा, तो सुरा वेगळा, हे सूर वेगळे. हा बघ. तुम्ही पण मला फालतू काय पण शिकवू नका, डायरेक्ट गाणं शिकवा ना. चल गाण्यावर येऊया आपण. हा, चालेल. हा. हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, सांदण्यांचे कोश माझ्या, चांदण्यांचे कोश माझ्या, प्रियकराला पोचवा, प्रियकराला पोचवा, हे सुरानो चंद्रवा, हे सुरानो चंद्रभा. क्या बात है.
गायचं हा? हे बस झालं, गाणं छान, गाणं संपलं. गाणं शिकून संपलं. तुम्ही दुसरं गाणं घ्या. तुम्ही एक काम करा, तुम्ही नाच रे मोरा नाच आंब्याच्या वनात नाच ते गाणं गा. हा अरे गुज्जरी, मी काय बोलतो त्यापेक्षा हल्दीचं गाणं सांग ना कुठलं तरी. कुठलं? हल्दीचं कुठलं पण त्या बघ आहे ना. अरे हल्दीचंच गाणं लागतं बाबा. मी तुला सांगतो कुठलं माहितीये का. शिट्टी वाजली आणि गाडी सुटली. सिटी वाजली गाडी सुटली. सिटी वाजली गाडी सुटली आणि पदर गेला वर. उंदरा जपून दांडा धर. उंदरा जपून दांडा धर. उंदरा जपून दांडा धर. गाडी सुटली. सिटी वाजली. हे लोकगीत आहे, लोकगीत. हा, तुला शास्त्रीय संगीत शिकायचंय ना माझ्याकडनं. हे लोकगीत आहे. नको ते काय सांगतोस मला? हे बघ गुजरी, तू माझ्या समोर आवाज वर करून बोलू नको. आवाज वर करून तर मी बोलणार, आणि वेळ पडली ना तर थांब 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 बोलत होतो ना, कशाला माती खाल्ली. हे काय केलं असं विचारलं सर परत एक बार. आता विचारलं ना तरी पण फोडला. पण आपल्याला तू लय आवडला गुजरी, लय आवडला तू. आतापर्यंत असं प्रेमानं आपल्याला कोण बोललंच नाही. हक्कानं फणकवलं पण ना. गुजरी तूच मला गाणं बोलायला शिकवणार. आता मी सुशीला फोन लावतो आणि तिला विचारतो तिला कुठलं गाणं पाहिजे. तू बोलून घे काय ते. मी कशाला बोलू तुझ्या त्या कोणाच्या सुशिका कुशी ती. अरे बोल ना भाई. हे बघ स्पीकरवर ठेवलाय फोन. हा हॅलो जानू. हॅलो. हा जानू ऐक ना. अगं मी तुला परवा प्रपोज मारलं पा. तेव्हा तू मला बोलली की तुला शास्त्रीय संगीत येणाऱ्या पोराबरोबर लग्न करायचंय. तर मी का गुजुरीला आणलेलं आहे. त्याला सांग ना तुला कुठलं गाणं पाहिजे. हॅलो गुरुजी. हा बोल बेटा. हॅलो. ऍक्च्युली माझी काही इच्छा नाही आहे अशी. माझ्या वडिलांनी मला अशी अट घातली आहे ना की शास्त्रीय संगीत येणाऱ्या मुलाशीच लग्न कर म्हणून. हे बघ पण बेटा, तुझ्या या मित्राला शास्त्रीय संगीत शिकता येईल असं मला तरी वाटत नाही. एक्झॅक्टली. मला सुद्धा हे माहिती आहे की त्याला हे नाही जमणार आहे. या शास्त्रीय संगीतासाठी एक बैठक असते. 10-20 वर्ष लोक बैठक करून शिकत असतात, आणि ह्याला 10 मिनिटाच्या स्किट मध्ये शास्त्रीय संगीत शिकून हवंय. हो ना हो ना. मी त्याला समजावलं पण तो माझी पाठच सोडत नाहीये. आणि हे बघ सुशीला बेटा, तू सुशीला बाबा तुम्ही. ठेव तू बेटा. हा ठेव बेटा, मी याला बघतो. मी आता शिकवतो. हा, हा. आईच्या गावात. अरे गुजुरी, म्हणजे तू माझा सासुरी भाऊ आहे. हे बघ आता तुझ्याकडे दोनच पर्याय आहेत. दोनच पर्याय. एक तर मला शास्त्रीय गाणं शिकव, नाही तर डायरेक्ट तुझ्या पोरीवर माझं लग्न लावून दे. तो जरा छोटा तानपुरा देतोस, वाचतो ना तो. अरे हा आपण वाचतो ना. ऐक घे. गळा असा घासली, तयार हो. हा? तुला आता मी गाणं शिकवतो. हा तयारच. हा.